तर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना आहे की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि वेळोवेळी स्क्रीनशॉट घेऊन त्या ठिकाणी आपल्या वहीमध्ये सर्व मुद्दे तुम्ही लिहून घ्या. त्याच प्रकारे वेळोवेळी कुठल्या मुद्द्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याविषयी सुद्धा माहिती सांगण्यात येते, ते सुद्धा आपण वहीमध्ये नोंद करून घ्यायची आहे. तर सुरुवात पहिले आपण त्या ठिकाणी सुरुवात करत असताना मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण याविषयी तराजू तलवारचं धोरण पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज यांचे आपण पाहिलं. तर यामध्ये प्रश्न कशा प्रकारचा विचारला जातो याविषयी आपण चर्चा केली. मराठी सत्तेचे धोरण वसाहतवाद विरोधी होते, तुमचे मत नोंदवा, अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला प्रश्न येऊ शकतो. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले, अशा प्रकारे यावरती त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारल्या जाऊ शकतो. त्याचप्रकारे या ठिकाणी आपण महत्वाचं म्हणजे फिरंग म्हणजे पोर्तुगीज लोकांनी तयार केलेली तलवार आणि फिरंगी म्हणजे पोर्तुगीज लोक कालांतराने सर्व युरोपीय लोकांचा उल्लेख फिरंगी असा केला जाऊ लागलेला आहे. ही एक त्या ठिकाणी आपल्याला थोडक्यात त्या ठिकाणी टिपाल्यामध्ये त्या ठिकाणी माहिती ही विचारली जाऊ शकते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या ठिकाणी जाणून घ्या यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी युरोपीय व्यापाऱ्यांना ओळखण्यात जी दूरदृष्टी दाखवली ती समकालीन राज्यकर्त्यांमध्ये अभावानेच आढळते. युरोपियन व्यापाऱ्यांविषयी आज्ञापत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र होतं, त्यामध्ये जो उल्लेख केलेला आहे त्या ठिकाणी यावरती आपल्याला या घटकावरती प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो याविषयी आपण थोडक्यात आपण माहिती घेतली होती, त्याची पुनरावृत्ती आपण या ठिकाणी करू. पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाऱ्यांविषयीच्या धोरणातील महत्वाच्या बाबी लिहा, अशा प्रकारचं यावरती आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतो. आणि यावरून या आज्ञापत्रावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी युरोपीय व्यापाऱ्यांना ओळखण्याची दूरदृष्टी दाखवली ती समकालीन राज्यकर्त्यांमध्ये अभावाने त्या ठिकाणी आढळते, हे आपल्याला त्या ठिकाणी या आज्ञापत्रावरून दिसून येते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पोर्तुगीज आणि मराठे यांचे संबंध याविषयी माहिती आपण घेतली. आणि ही माहिती घेत असताना यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो हे सुद्धा आपण पाहिले, थोडक्यात आपण पाहूया. तर पोर्तुगीज मराठे वेगवेगळे किल्ले, यावरती पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त किल्ल्यांची ठिकाणे यावरती संकल्पना चित्र पूर्ण करा, अशा प्रकारे शकतो. दीव, दमण, संजान, वसई, करंजा, उरण, चोल येथे पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त त्या ठिकाणी किल्ले होते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि अशा प्रकारे यावरती संकल्पना चित्र त्या ठिकाणी आपल्याला विचारले जाऊ शकते. त्याचप्रकारे एका वाक्यात मध्ये किंवा रिकाम्या जागेमध्ये पनवेल येथे पोर्तुगीजांचा दारुगोळा होता, यावर सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारला. त्याचप्रकारे बार देश म्हणजे गोव्याच्या उत्तरेचा भाग होय आणि आजच्या गोवा राज्यामध्ये याच नावाचा एक तालुका सुद्धा आहे. यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने पोर्तुगीज मराठे संबंध यांची सुरुवात त्या ठिकाणी पाहिली. शिवरायांनी कल्याण भिवंडी ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा पोर्तुगीज प्रथम संबंध आलेला. यावर सुद्धा पोर्तुगीजांचा आणि मराठ्यांचा सर्वात पहिले संबंध कधी आलेला आहे, कल्याण भिवंडी ताब्यात घेतल्यामुळे पोर्तुगीजांचा संबंध त्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो. याविषयी आपण सविस्तर माहिती त्या ठिकाणी घेतली. पोर्तुगीज व मराठे यांच्यातील लवचिक राजकीय धोरण यावरती सुद्धा प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो याविषयी सुद्धा आपण माहिती घेतली. आणि त्यावरती पोर्तुगीज आणि मराठे यांचे परस्पर संबंधीचे राजकीय धोरण लवचिक होते हे उदाहरण देऊन स्पष्ट करा, अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी वेगवेगळे उदाहरण त्या ठिकाणी द्यायचे, कशा प्रकारे लवचिक धोरण त्या ठिकाणी ठेवते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्वाचं पोर्तुगीज मराठी संबंधामध्ये जी नोंद घ्यावी असे त्या ठिकाणी महत्वाची बाब होती, आणि ती म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात एका पोर्तुगीज लेखकाने लिहिलेला ग्रंथ महत्वाचा आहे.
कास्मो द ग्वार्द या पोर्तुगीज इतिहासकाराने लाईफ ऑफ सेलिब्रेटेड शिवाजी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा तो पहिला युरोपीय लेखक होय. या ठिकाणी आपल्याला एक गुणासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो, छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपीय लेखक कोण? कास्मो द ग्वार्द हा पहिला लेखक आहे. आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा दरारा इतका आहे की कोणी त्यांना आव्हान देण्याचे क्वचितच धाडस करत. कोणते बक्षीस अथवा शिक्षा ते छत्रपती शिवाजी महाराज देण्यात अतिशय निपक्षपाती असतात. कोणत्याही गुन्हाला बक्षिसाशिवाय अथवा गुन्ह्याला शिक्षेशिवाय त्यांनी सोडले नाही. त्यांचे शौर्य व चांगल्या वागणुकीमुळे त्यांच्यावर सर्व माणसे प्रेम करतात. ते सगळ्या हिंदुस्थानात दरारा बसणारे तसेच प्रजेची काळजी घेणारे सर्वश्रेष्ठ राज्य म्हणून ओळखले जातात. अशा प्रकारचे गौरव उद्गार या ठिकाणी आपण पाहतो या ग्रंथामध्ये. लाईफ ऑफ सेलिब्रेटेड शिवाजी कास्मो द ग्वार्द या पोर्तुगीज इतिहासकाराने लिहून ठेवलेले आपल्याला आढळून येते. त्यानंतर पोर्तुगीज मराठी संबंधामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडातील संबंध कशा प्रकारचे होते याविषयी आपण माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि प्रामुख्याने होंडाचा वेढा, त्यानंतर चा कालखंड आणि अर्धवट मोहीम त्या ठिकाणी सोडावी लागलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पोर्तुगीज मराठे यामध्ये पोर्तुगीज छत्रपती शाहू महाराज आणि चिमाजी अप्पा यांची कामगिरी याविषयी आपण माहिती त्या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डच आणि मराठे यांचे संबंध आणि त्यानंतर फ्रेंच आणि मराठे यांचे संबंध याविषयी माहिती आपण घेणार आहोत. सर्वात पहिले मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण, डच आणि मराठी संबंध यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो याविषयी थोडक्यात आपण माहिती घेऊ. पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. डच मराठी यांच्यातील संबंध स्पष्ट करा. अशा प्रकारे 5 गुणांसाठी हा त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. वेंगुर्ला येथे डचांचे वखार असल्याने स्वराज्याशी त्यांचा संबंध येणे अपरिहार्य होते. मराठे आणि डचांमधील राजकीय संबंध लवचिक होते. 1649 मध्ये सुरू झालेल्या वेंगुर्ल्याच्या वखारीमुळे डचांचे व्यापारात चांगले बस्तान बसले होते. उडाळवर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वारी झाल्याने डचांच्या व्यापारावर प्रतिकूल परिणाम झालेला होता. 1665 मध्ये सुरतेच्या मुघल सुभेदाराने मराठ्यांचे आरमार नष्ट करण्याकरता डचांची मदत मागितली, मात्र डचांनी ती नाकारली. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळ येथे वखार काढण्यास डचांना जागा देण्यास परवानगी दिली होती, परंतु काही कारणास्तव ती वखार सुरू झाली नाही. मुंबईतून इंग्रजांचे उच्चाटन करण्यास मराठ्यांनी आपणास मदत करावी अशी डचांची इच्छा होती. सुरतेच्या दुसऱ्या स्वारीत मराठ्यांनी डचांच्या वखारीला नुकसान पोहोचले नाही. कर्नाटक स्वारीत डच वखारींचे संरक्षण आणि परगण्यासाठी डचांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोठा नजराणा दिला. अशा प्रकारे कर्नाटक स्वारीमध्ये वखारींचे संरक्षण आणि परवान्यांसाठी डचांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोठा प्रमाणामध्ये नजराणा दिलेला होता. पोर्टोनोव्हो किंवा परंगीपेट्टाई, नेगपट्टम उर्फ देवनापट्टणम येथील डचांच्या वखारी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरक्षित राहू दिलेल्या होत्या. तर अशा प्रकारे डच आणि मराठी संबंध या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतील. यावरती सविस्तर उत्तर लिहा. अशा प्रकारे 5 गुणांचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण, फ्रेंच आणि मराठी संबंध यावरती कशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर टिपाल यामध्ये फ्रेंच मराठी संबंध हा 2 गुणांसाठी प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या परवानगीने डिसेंबर 1668 मध्ये फ्रेंचांनी राजापूर येथे वखार सुरू केली. तर फ्रेंचांनी स्वराज्याला दारुगोळा पुरवला. डिसेंबर 1668 मध्ये फ्रेंचांनी राजापूर येथे वखार सुरू केले. यावरती आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारला जाऊ शकतो. सुरतेच्या दुसऱ्या स्वारीत मराठ्यांनी फ्रेंचांच्या वखारीस नुकसान पोचले नाही, त्यामुळे फ्रेंचांनी मराठ्यांना मोठा नजराणा दिला. 1677 साली फ्रेंचांचा पॉंडिचेरीचा गव्हर्नर जनरल फ्रान्सवा मार्टिन याने फ्रेंच वखारींना संरक्षण व परवाना मिळवला. फ्रेंचाच्या तालमीत तयार झालेल्या इब्राहिम खान गार्दी याला सदाशिवभाऊ पेशवे यांनी मराठ्यांच्या लष्कराच्या तोफखान्याचा प्रमुख म्हणून नेमलेले. तर अशा प्रकारे यावरती सुद्धा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. इसवी सन 1761 मध्ये इब्राहिम खानाने पानिपतच्या तिसऱ्या युद्धात केलेल्या पराक्रमाने प्रभावित होऊन महाजी शिंदे यांनी फ्रेंच प्रशिक्षक डिबॉइन व पेरॉ यांच्या मदतीने कवायती फौज तयार केली होती. यावरती सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला 1 गुणासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. या कवायती फौजांच्या जोरावर त्यांनी उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे वर्चस्व निर्माण केले, तसेच इंग्रजांनी धाकात ठेवले होते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डच आणि मराठी संबंध आणि फ्रेंच मराठी संबंध याविषयी माहिती घेतली.